नमस्कार स्वामी भक्त हो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्त हो, कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जिथे सगळं काही संपलं आहे असं वाटतं. मनात हजारो प्रश्न, डोळ्यात अश्रू आणि ओठांवर एकच शब्द, देवा आता काय होणार. कधी पैशाची चिंता, कधी नात्यांचं दुःख, कधी अपयशाची वेदना आणि मग मनात विचार येतो, देव खरंच आहे का. आणि खरंच असेल तर माझ्यासोबत असं का होतंय. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मनाला खूप मोठा आधार देईल. जीवन कधीही सरळ रेषेत चालत नाही. कधी आनंद येतो, कधी संकट येतं. कधी आपण खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही. कधी आपण लोकांसाठी खूप काही करतो पण बदल्यात फक्त दुःख मिळतं. अशा वेळी मन खूप थकून जातं. रात्री उशीवर डोकं ठेवून आपण शांतपणे रडतो. कोणालाही सांगता येत नाही आणि मनात एकच प्रश्न असतो, देवा माझ्या बरोबरच का. पण एक सत्य आहे जे लोक विसरतात, देव कधीच कोणाला एकटं सोडत नाही. तो शांत असू शकतो पण तो सगळं पाहत असतो. तुमचं दुःखही, तुमचे प्रयत्नही आणि तुमची प्रार्थनाही. आयुष्यातील प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येत असतं. जसं सोनं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच माणूसही कठीण प्रसंगातून गेल्याशिवाय मजबूत होत नाही. आज जे तुम्हाला समस्या वाटत आहे, कदाचित उद्या तीच गोष्ट तुमच्या आयुष्याचं सर्वात मोठं वरदान ठरेल. देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. पण आपण काय करतो, आपण घाबरतो, चिंता करतो आणि विश्वास हरवतो. पण सत्य काय आहे माहिती आहे, विश्वासामध्ये चमत्कार घडवण्याची ताकद असते. आणि इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. जर तुम्ही स्वतःला स्वामी समर्थांचे भक्त म्हणत असाल, जर तुमच्या घरात स्वामींचा फोटो असेल, जर तुम्ही रोज स्वामींचं नाव घेत असाल, तर मग एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामीचा भक्त कधीच स्वतःला बिचारा समजत नाही. परिस्थिती काहीही असो, आज तुमच्याकडे पैसे नसतील, लोकांनी साथ सोडली असेल, नशीब उलटं चाललं असेल, तरीही स्वामी भक्त मनात एक गोष्ट ठाम ठेवतो, माझ्या मागे स्वामी आहे. आणि ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात तो माणूस कधीच बिचारा नसतो. आज तुम्ही संकटात असाल पण श्रद्धा असेल तर परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. इतिहासात अनेकदा असं घडलं आहे, रंकाचाही राजा झाला आणि कधी कधी असंही घडलं आहे, राजाचाही रंक झाला. फरक फक्त एका गोष्टीचा असतो, श्रद्धा. श्रद्धा असेल तर राखेतूनही जीवन उभं राहू शकतं. पण श्रद्धा नसेल तर सगळं हातात असतानाही माणूस हातून रिकामा होतो. कदाचित आज तुम्ही खूप थकलेले असाल, कदाचित आयुष्याने तुम्हाला खूप वेळा रडवलं असेल, कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल माझं कोणीच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात जर कोणी तुमचा कायम सोबत असेल तर ते स्वामी समर्थ आहेत. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा स्वामी जवळ येतात. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी एक नवीन दरवाजा उघडतात. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं आता काहीच उरलं नाही, तेव्हा स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, ही जीवन बदलून टाकणारी शक्ती आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, चिंता करू नका. परिस्थिती कितीही कठीण असो, स्वामींवरचा विश्वास सोडू नका. कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. आज तुम्ही रंक असाल पण स्वामींची कृपा झाली तर उद्या तुम्ही राजासारखं जीवन जगू शकता. फक्त मनात एक मंत्र ठेवा, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासाठी आधीच मार्ग तयार करून ठेवत आहेत. जीवनात कितीही अंधार आला, कितीही संकट आली तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. कधी कधी स्वामी आपली परीक्षा घेतात, कारण त्या परीक्षेनंतर जे मिळतं ते आयुष्यभरासाठी आशीर्वाद बनतं. म्हणून मनात भीती ठेवू नका, स्वतःला कधीही कमजोर समजू नका. फक्त मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, त्या नावात इतकी शक्ती आहे की तुमचं मन शांत होईल आणि तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवीन प्रकाश दिसेल. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर या शब्दांनी तुमच्या मनाला थोडासा आधार दिला असेल, तर या सुंदर स्वामी परिवाराचा भाग नक्की बना. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण तुमची ही छोटीशी कृती आणखी हजारो लोकांपर्यंत स्वामींचा हा संदेश पोहोचवू शकते. आणि लक्षात ठेवा, भिवू नको, स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत.